नमस्कार सर्वांना. सनशाईन मराठी स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. पुनर्विवाह भाग 3. गृहप्रवेश झाल्यानंतर वृंदाने त्या घरात पाऊल ठेवले. ऐश्वर्य आणि वैभवाने नटलेल्या त्या राजवाड्यासारख्या घराचा प्रत्येक कोपरा श्रीमंती आणि सामर्थ्याची साक्ष देत होता. तिची प्रत्येक पावले संकोचलेली होती आणि तिचे मन तिच्या नववधूच्या लेंगापेक्षाही अधिक जड झाले होते. वृंदा, उरलेले विधी आपण उद्या पूर्ण करू. आता मी तुला तुझी खोली दाखवते, चल. रजनीचा आवाज अतिशय मृदू, जणू आईसारखा प्रेमळ होता. वृंदाने सुरुवातीलाच काहीच उत्तर दिले नाही. तिचे डोळे अजूनही त्या अनोळखी वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण शेवटी तिने शांतपणे मान हलवली. ते सर्व व्यासविलाच्या संगमवरी कॉरिडॉरमधून हळूहळू चालू लागले. अश्विन शांतपणे त्यांच्या मागे चालत होता. त्याने झोपलेल्या सियाला आपल्या छातीशी अलगद जपून धरले होते. काही वर्णानंतर ते एका मोठ्या दरवाजासमोर थांबले. रजनीने शांतपणे दरवाजा उघडला. ही समरची खोली आहे, ती बाजूला होत म्हणाली. आणि आजपासून तुझीही. आत जा, थोडी विश्रांती घे, तू खूप थकली असशील. वृंदाचा श्वास क्षणभर अडकला. ती काहीच बोलली नाही, फक्त त्या खोलीकडे पाहत राहिली. अश्विन हळूच आत गेला आणि सियाला त्या मोठ्या किंग साईज पलंगावर अलगद झोपवले. तिच्यावर व्यवस्थित पांघरून घातले. मग शेवटची एक नजर टाकून तो आणि रजनी दोघेही बाहेर गेले आणि दरवाजा बंद केला. आता त्या खोलीत फक्त वृंदा आणि सिया. ती तेथेच स्तब्ध उभी राहिली. ना हलत होती, ना पापणी लवत होती. खोलीतील वातावरण खूपच शांत वाटत होते. भिंती भव्य होत्या, पण तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी. त्या खोलीतील एक ठाम आणि किंचित थंड असा सुगंध दरवळत होता. ती त्याची जागा होती, समरची खोली. आणि त्या खोलीत जबरदस्तीने आणलेली एक अनोळखी व्यक्ती होती ती. तिने हळूहळू पलंगाकडे चालायला सुरुवात केली आणि चालताना आपल्या दुपट्ट्याचे टोक घट्ट पकडून ठेवले. सिया शांतपणे झोपली होती. तिची छोटीशी छाती हळूहळू वर खाली होत होती. वृंदा तिच्या शेजारी गुडघ्यांवर बसली आणि प्रेमाने तिच्या केसावरून हात फिरवला. तिच्या गालावरून एक अश्रू अलगद ओघळला. लग्नासाठी नव्हे, अपमानासाठी नव्हे, तर उद्या काय होईल या भीतीसाठी. दरवाजा बंद असला तरी वृंदाला माहीत होतं की ही खोली तिची नाही आणि तो माणूसही नाही, तो जो कधीतरी त्या दरवाजातून आत येणार होता. समर्थ विचार करत, मला आधीच समजायला हवं होतं. ज्या क्षणी मी त्या मंडपात पाऊल ठेवलं त्याच क्षणापासून काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव होत होती. खूप बनावट हसू, चमकदार कपड्यांआड लपलेलं खूप नाटक, आणि आता हे. मी जबडा घट्ट आवळला आणि त्या गुदमरून टाकणाऱ्या खोलीतून संतापाने बाहेर पडलो. माझ्या पावलांचा आवाज त्या संगमवरी कॉरिडॉरमध्ये घुमत होता, पण माझ्या मागे येण्याची कोणाचीच हिंमत झाली नाही. अर्थातच झाली नसती. त्यांना चांगलंच माहीत होतं, मी रागात असताना माझ्यासमोर कोणी बोलत नाही. मी असा माणूस आहे ज्याबद्दल लोक समोर नाही तर बंद दरवाजे आड कुजबूज करतात. माझं मौनसुद्धा समोरच्याला घाबरवायला पुरेसं असतं. त्यांनी मला फसवलं नाही, तसा प्रयत्न केला. त्यांना वाटलं समर्थ व्यासला सहज खेळवता येईल, नवरी बदलता येईल, सत्य लपवता येईल आणि मी एखाद्या भावल्यासारखा गप उभा राहीन. किती हास्यास्पद. माझ्या कुटुंबाने भावनिक ब्लॅकमेल करून मला या लग्नासाठी तयार केलं. घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी कर, आईच्या तब्येतीचा विचार कर, आमच्यावर तुझं देणं आहे. आणि शेवटी मी हार मानली. शेवटच्या वेळी फक्त त्यांच्यासाठी. पण बदल्यात मला काय मिळालं? एक अनोळखी स्त्री जिला मी आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं, आणि अचानक तिच्यासोबत एक लहान मूल. तसंच खोट्यांनी भरलेलं एक कुटुंब ज्यांनी समर्थ व्यासच्या लग्नाची थट्टा करण्याचं धाडस केलं. मी इतक्या जोरात गाडीचं दार उघडलं की ड्रायव्हर दचकला. बिचारा, त्याची काहीच चूक नव्हती. पण जेव्हा माझा राग अनावर होतो तेव्हा मी कोणालाही सोडत नाही. गाडी चालव, मी कठोर आवाजात म्हणालो. आता एकही शब्द नको होता. मला कोणाचं सात्वन नको होतं, कोणतेही प्रश्न नको होते. मला फक्त उत्तर हवी होती. आणि जर त्या कुटुंबाला वाटत असेल की विधी संपले म्हणजे सगळं संपलं, तर त्यांना समर्थ व्यास नेमका कोण आहे याची अजिबात कल्पना नाही. गाडी वेगाने रस्त्यावर धावत होती. शहरातील दिवे धुसर होत होते. पण माझं मन मात्र यापूर्वी कधी नव्हतं इतकं स्पष्ट होतं. ती कोण आहे याने मला काही फरक पडत नाही. वृंदा, तिच्या आयुष्याची दुःखद कहाणी काय आहे याचीही मला पर्वा नाही. एक विधवा, एक आई,
शेवटच्या क्षणी माझ्या आयुष्यात ढकलून दिलेली एक स्त्री. त्यांना खरंच वाटतं की मी हे सगळं सहज स्वीकारेन? माझ्या नावावर तयार कुटुंबाचं ओझं मी एखादी धर्मादाय संस्था चालवते म्हणून स्वीकारेन? मुळीच नाही. मी खिडकीबाहेर पाहत होतो. माझा जबडा घट आवळलेला होता. हातांच्या मुठी आवळल्या होत्या. माझा राग बेफाम आगीसारखा नव्हता. तो थंड, विचारपूर्वक आणि सर्व काही उद्ध्वस्त करणाऱ्या वादळासारखा आत धुमसत होता. व्यास हे नाव उभं आहे. भिंतीवर, शिस्तीवर, आदरांवर. आणि जर कोणाला वाटत असेल की नवरी बदलून ते या वारशाचा अपमान करू शकतात, तर त्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल. ते मल्होत्रा कुटुंब. त्यांचा खेळ संपला. मिहीर, सरिता, त्यांची हिंमत कशी झाली? मला अजूनही तिथला मिहीर मल्होत्राचा चेहरा आठवतो. घाबरलेला, अस्वस्थ, तरीही परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत होता. त्याचं नशीब चांगलं की मी तिथून निघून आलो, कारण मी तिथे थांबलो असतो तर त्या सोनेरी मांडपाच्या लग्नाच्या गालिच्यावर रक्त सांडलं असतं आणि ती मुलगी वृंदा हरवलेल्या कोकरासारखी तिथे उभी होती. एक शब्दही नाही, एकही विरोध नाही. जर तिला वाटत असेल की माझं शांत राहणं म्हणजे मी तिला स्वीकारलं आहे, तर ती दिसते त्यापेक्षाही जास्त मूर्ख आहे. गाडीचा वेग हळूहळू कमी झाला. माझ्यासमोर व्यासवेला उभा होता. उंच, भव्य, धाकदायक, अगदी जसा मला घडवलं गेलं होतं तसंच. मी काही क्षण त्या घराकडे पाहत राहिलो. घर जिथे मला प्रेम करायला नाही तर आदेश द्यायला शिकवलं गेलं, रडायला नाही तर प्रत्येक लढाई जिंकायला शिकवलं गेलं. मी गाडीतून खाली उतरलो आणि त्या दरवाजाकडे टाकलेल्या प्रत्येक पावलागणिक एक गोष्ट अगदी स्पष्ट होत गेली. ती आज माझ्या घरात आली असेल, पण मी परवानगी दिल्याशिवाय ती माझ्या आयुष्यात कधीच स्थान मिळवू शकणार नाही. आणि ते कधीच होणार नाही. मी हवेलीत पाऊल टाकलं आणि तिथल्या शांततेने मला वेढून टाकलं. सगळे झोपले होते, फक्त एक व्यक्ती सोडून, आई. ती हॉलमधल्या सोफ्यावर एकटीच बसली होती, जणू रात्रीतली एखादी सावली. मी भुवया उंचावल्या. यावेळी ती इथे काय करत आहे? माझी नजर भिंतीवरच्या घड्याळाकडे गेली. रात्रीचे 2 वाजले होते. आमची नजरानजर होताच ती उठून उभी राहिली. तिचा चेहरा शांत होता, पण त्या शांततेखाली दडलेलं वादळ मला स्पष्ट जाणवत होतं. कुठे होतास? तिने विचारलं. मी किंचितही दचकणार नव्हतो. आई, मी ऑफिसमध्ये होतो. अचानक एक महत्त्वाचं काम आलं होतं. खोटं, अगदी शांत, सहज बोललेलं खोटं, पण मला आधीच समजायला हवं होतं. समर्थ, मी तुझी आई आहे. तिचा आवाज अचानक कठोर झाला. मला कारणं सांगून फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी जबडा घट्ट आवळला. ठीक आहे, मला थोडा मोकळा श्वास हवा होता. मला एकटं राहायचं होतं. आता समाधान झालं? तिनं एक दीर्घ श्वास घेतला. मला समजतंय की तू रागावला आहेस. रागावलो? मी तिचं वाक्य तोडत संतापाने म्हणालो. माझा आवाज त्या शांततेला चापसासारखा फाडून गेला. रागावलो हा शब्दसुद्धा खूप छोटा आहे. आई, तुम्ही सगळ्यांनी मिळून मला या तमाशात अडकवलं. सगळ्यांसमोर माझी थट्टा केली आणि आता तुम्हाला वाटतं मी शांत बसेन? ती माझ्याकडे आली. तिचा आवाज शांत होता, पण तिचा निर्धार ठाम होता. आम्ही जे केलं ते कुटुंबाच्या भल्यासाठी केलं. समर्थ, निशा पळून गेली होती म्हणून तिच्या जागी दुसरी मुलगी आणलीत? मी रागाने गुरगुरलो. जणू एखाद्या बुद्धिबळाच्या पटावरचा प्यादा बदलतात. माझा वापर केलात. आई, तिच्या चेहऱ्यावरचा भाव अजिबात बदलला नाही. आम्ही तुझं संरक्षण केलं. मी उपहासाने हसलो. तुम्ही माझ्यासाठी कोणताही मार्ग उरू दिला नाही. समर्थ, ऐक जरा. नाही, तुम्ही ऐका. मी रागाने ओरडलो आणि तिच्याजवळ जात म्हणालो. तुम्हा सगळ्यांना वाटतं मी हा विश्वासघात गप्प बसून सहन करेन? एक आदर्श मुलगा आणि आज्ञाधारक नवरा असल्यासारखा सगळं विसरून पुढे जाईन? त्या मुलीला आणि तिच्या मुलीला माझी जबाबदारी म्हणून स्वीकारेन? तिच्या डोळ्यात अश्रू दाटले, पण ती मागे हटली नाही. तुला आताच काही स्वीकारायची गरज नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव. समर्थ, तू परिस्थितीपासून पळ काढणारा माणूस नाहीस. मी तिच्याकडे पाठ फिरवली. माझ्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या होत्या. तू व्यास आहेस. परिस्थितीचा सामना करणं हेच तुझं काम आहे. हे तुझं घर आहे आणि वृंदा आता तुझी पत्नी आहे. माझ्या इच्छेने नाही. मी संतापाने तिचं वाक्य तोडलं. नाही, ती शांतपणे म्हणाली, पण नीतीच्या इच्छेने. आणि समर्थ, इतर कुणापेक्षा तुलाच
माहीत असायला हवं. नीती कधीच कोणाची परवानगी मागत नाही. शांतता. मी आणखीन एकही शब्द बोललो नाही. संतापाने पायऱ्या चढू लागलो. प्रत्येक पाऊल जणू गडगडासारखं घुमत होतं. तिला त्याला नीती म्हणायचं असेल तर म्हणू दे. मी त्याला विश्वासघात म्हणतो आणि मी विश्वासघातात कधीच माफ करत नाही. मी वरच्या मजल्यावर पोहोचेपर्यंत माझ्या रक्ताची अक्षरशः आग झाली होती. मी माझ्या खोलीचा दरवाजा जोरात उघडला नाही. त्या खोलीचा, ज्यावर आता त्यांनी हक्क सांगायची हिंमत केली होती. आणि समोर काय दिसलं? दोघीही, ती आई आणि मुलगी, माझ्या पलंगावर अशा झोपल्या होत्या जणू ती जागा त्यांचीच होती. छोटी सिया तिच्या मम्माच्या शेजारी शांतपणे गुडूप झोपली होती. तिचा छोटासा हात वृंदाच्या हातावर अलगद ठेवलेला होता आणि वृंदा ती अगदी शांत झोपली होती. निश्चित, निर्विकार, आरामात. वा, खरंच वा. सगळ्यांचं आयुष्य नरक करून टाकायचं, भावनांशी खेळायचं, विश्वास तोडायचा, माझ्या संपूर्ण कुटुंबाला या नाटकाच्या खाईत ढकलून. आणि ती इथे आहे, माझ्या घराच्या ऐश्वर्यात, माझ्या खोलीत, माझ्या पलंगावर, अगदी राणीसारखी निवांत झोपलेली. हे नेमकं काय चाललंय? या लोकांना लाज नावाची गोष्ट आहे की नाही? हे सगळं इतकं नियोजनबद्ध होतं. मी अशा बायका आधीही पाहिल्या आहेत, स्वतःला बळी असल्याचं दाखवणाऱ्या, दुःखद कहाणीच्या मागे लपणाऱ्या. विधवा, एकटी आई, अशा स्त्रीला कोणतंही कुटुंब सहज स्वीकारत नाही. मग त्या काय करतात? माझ्यासारख्या माणसाला जाळ्यात अडकवतात. श्रीमंत, प्रतिष्ठित, ज्याला लोक घाबरतात असा माझ्याशी लग्न लावून दिलं की तिला सगळंच मिळतं. माझं नाव, वैभव, प्रतिष्ठा, अगदी डोक्यावरचं छप्परसुद्धा. पण त्यांची चूक इथेच झाली. मी त्यांचा तारणहार नाही, मी त्यांची शिक्षा आहे. जर तिला वाटत असेल की लग्न हा तिचा सुटकेचा मार्ग आहे, तर तिने चुकीच्या माणसाची निवड केली आहे. ती कोणत्या नरकात पाऊल ठेवून आली आहे याची तिला अजून कल्पनाही नाही. समर्थ व्यासची थट्टा करून कोणीही हसत हसत निघून जाऊ शकत नाही. तयार राहा, मी हळू आवाजात पुटपुटलो. माझी नजर तिच्या शांत झोपलेल्या चेहऱ्यावर खेळली होती. तुझ्या प्रत्येक कृतीची किंमत मोजायला तयार राहा. शेवटचा एक कटाक्ष टाकून मी कपाटाकडे गेलो आणि जोरात दरवाजा बंद केला. त्या आवाजाचा प्रतिध्वनी संपूर्ण खोलीत घुमला. मी त्या दोघींनाही असा धडा शिकवेन जो त्या आयुष्यभर कधीच विसरणार नाहीत. वृंदा. दार जोरात आपटल्याचा आवाज ऐकून तिची झोप एकदम उडाली. तिचं हृदय क्षणभर धडधडायचं विसरलं. मला कधी झोप लागली हेही मला कळलं नव्हतं. शेवटचं मी घड्याळ पाहिलं तेव्हा रात्रीचे 2:07 वाजले होते आणि आता 2:10 बहुतेक. काही मिनिटांसाठी, कदाचित 15 मिनिटांसाठी मला डुलकी लागली असावी. सगळ्यांचं ओझं अखेर माझ्यावर इतकं जड झालं होतं की शरीराने हार मानली. निद्रानाश, लोक त्याला तेच म्हणतात. पण माझ्यासाठी ती जगण्यासाठीची धडपड होती आणि आज ती धडपड ही कमकुवत वाटत होती. मी घाबरून आणि गोंधळलेल्या अवस्थेत पटकन उठून बसले. अजूनही माझ्या अंगावर तो जड लग्नाचा लेहंगा होता, जो आता माझ्या शरीराभोवती बांधलेल्या साखळ्यासारखा वाटत होता. मी खोलीभर नजर फिरवली. मंद प्रकाश, गडद शांतता आणि मग मला तो आवाज ऐकू आला, दार उघडण्याचा. माझा श्वास अडकला. तो आला होता, समर्थ व्यास. जगासमोर ज्याच्याशी मला जबरदस्तीने बांधलं गेलं होतं, तो माणूस. तो हळूहळू खोलीत आला. त्याने काळा टी-शर्ट आणि जॉगर्स घातले होते. त्याचे केस विस्कटलेले होते. जबडा घट्ट आवळलेला होता. पण मला जागेवर खिळून ठेवणारी गोष्ट म्हणजे त्याचे डोळे होते. ते डोळे, ते फक्त माझ्याकडे पाहत नव्हते, ते जणू जळत होते. राग, अहंकार, तिरस्कार. मला काहीच समजत नव्हतं. मी फक्त स्तब्ध झाले होते. तो माझ्यासोबत काही करणार तर नाही ना? नाही, नाही. तो तसं करणार नाही. तो काहीही करणार नाही. तो तसं करू शकत नाही. की करू शकतो? वृंदा. माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. संपूर्ण शरीर थरथरत होतं. माझे पाय कधी मागे सरकू लागले हेही मला कळलं नाही. एका वेळी एक हळू पाऊल आणि अचानक माझी पाठ भिंतीला जाऊन टेकली. तो अजूनही माझ्याकडेच पाहत होता, शांत, एक शब्दही न बोलता. मला श्वास घेणंही कठीण झालं होतं. माझ्या हृदयाचे ठोके इतके जोरात पडत होते की त्याचा आवाज माझ्या कानात घुमत होता. माझ्या मुठी माझ्या लेंग्याला घट आवून धरल्या होत्या. घसा पूर्ण कोरडा पडला होता. डोळे भीतीने मोठे झाले होते. थंड विषासारखी भीती माझ्या मणक्यातून वर सरकत होती. कृपया, कृपया मला इजा करू नका. मी आधीच खूप काही सहन केलं आहे. नाही, नाही, माझ्या जवळ येऊ नका.
मी ओरडले. विचार करण्याआधीच ते शब्द माझ्या तोंडून बाहेर पडले. मी नकळत दोन्ही हात पुढे केले. स्वतःचा बचाव करण्यासाठी नव्हे तर असहायतेने. कृपया नाही, नको. मी जोरजोराने मान हलवत होते. माझं शरीर अनावरपणे थरथरत होतं. त्याची पावलं थांबली, पण आमच्यातली शांतता कोणत्याही किंकाळीपेक्षा जास्त भयावह होती. नाही, नाही, मी पुन्हा किंचाळले. यावेळी आणखी मोठ्याने. माझी पाठ भिंतीवर इतकी घट्ट दाबली गेली होती की त्या थंड भिंतीचा गारवा जाड लेंग्यातूनही माझ्या त्वचेपर्यंत पोचत होता. सिया. माझी नजर पटकन पलंगाकडे वळली. ती अजूनही शांत झोपली होती. तिचा छोटासा हात मुठीत बंद होता. मला तिला जागं करायचं नव्हतं. मला या अवस्थेत पाहू नये असंच वाटत होतं, पण माझं थरथरणं काही थांबत नव्हतं. भीतीने माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीला घट पकडलं होतं. फक्त त्याच्यामुळे नाही तर सगळ्याच गोष्टींमुळे. माझ्यासोबत जे काही घडलं होतं, मी जे काही गमावलं होतं आणि ज्या नात्यात मला जबरदस्तीने ढकललं गेलं होतं, त्या सगळ्यामुळे. आणि आता माझ्यासमोर एक माणूस उभा होता, ज्याने अजून एकही शब्द उच्चारला नव्हता, पण ज्याच्या शांततेत प्रत्येक शक्य असलेल्या कौर्याचं ओझं दडलेलं होतं. त्याचा जबडा घट्ट आवळलेला होता. त्याच्या मुठीही तितक्याच घट्ट आवळल्या होत्या. तो रागावला होता का? हो. तो संतापलेला होता का? कदाचित. तो मला इजा करेल का? मला माहीत नव्हतं. पण मी प्रचंड घाबरले होते आणि म्हणूनच मी ओरडत राहिले, मला स्पर्श करू नका. कृपया मला वेदना देऊ नका. मी हे काहीच मागितलं नव्हतं. मला यापैकी काहीच नको होतं. अश्रू अनावर झाल्यामुळे माझा आवाज तुटत होता. आता त्याला माझ्याबद्दल काय वाटतं याची मला काहीच पर्वा नव्हती. मला फक्त त्याने माझ्यापासून दूर राहावं एवढंच हवं होतं. तेवढ्यात त्याने एक पाऊल पुढे टाकलं आणि मी खाली जमिनीवरच बसली. दोन्ही हातांनी माझा चेहरा झाकला. एखादं लहान मूल वादळापासून स्वतःला वाचवण्यासाठी जसं स्वतःमध्येच आकसून बसतं, तशीच मी स्वतःला गुंडाळून घेतलं. कारण त्या क्षणी तो मला एका माणसासारखा वाटत नव्हता, तो एका वादळासारखा वाटत होता. समर्थ विचार करत, नेमकं काय चाललंय? मी कपडे बदलून कपाटातून बाहेर आलो. आता माझ्या अंगात साधा काळा टी शर्ट आणि जॉगर्स होते. खाली घडलेल्या गोंधळामुळे माझं डोकं अजूनही ठणकत होतं. आणि मग मी तिला पाहिलं, त्या जड लेहंग्यात उभी, एखाद्या पाखरासारखी. जणू मी एखादा राक्षस आहे. जणू मी तिच्यावर हात उचलणार होतो. ओरडणं बंद कर, मी कठोर आवाजात म्हणालो. माझा आवाज धारदार, मंद आणि धोकादायक वाटत होता. मी तिला इजा करणार होतो म्हणून नाही, तर माझा राग नियंत्रणाबाहेर गेला होता म्हणून. ती आता जमिनीवर बसली होती, रडत होती, घाबरली होती, स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होती, जे मला समजतही नव्हतं. मी खोलीभर नजर फिरवली. माझी खोली, माझा पलंग, तिची मुलगी सिया कोपऱ्यात शांत झोपली होती. मी जोरात आपटलेल्या कपाटाच्या दरवाजाचा कंप अजूनही थांबला नव्हता. हे आता घर उरलं नव्हतं. हा एक सापळा वाटत होता. हीच युक्ती आहे का? मी संतापाने विचारलं. स्वतःला बळी असल्याचं दाखवायचं, रडायचं आणि सगळ्या जगाला तुझ्या अश्रूंवर नाचवायचं. तिने काहीच उत्तर दिलं नाही. उलट ती आणखीन घाबरून मागे सरकली. मी जबडा घट्ट आवळला. माझ्या मुठी शरीराच्या बाजूला घट्ट आवळल्या गेल्या. हे सगळं वेडेपणाच होतं. मी पुन्हा एकदा खोलीकडे पाहिलं. माझा पलंग, माझी जागा बळकावलेली, माझी शांतता उद्ध्वस्त झालेली. हीच तुझी चाल आहे का? मी दात ओठ खात म्हणालो. रड, थरथर काप, असहाय्य असल्याचा आव आण आणि मग सगळ्या जगाने तुझ्यासमोर नतमस्तक व्हावं अशी अपेक्षा ठेव. काहीच उत्तर नाही. मला या सगळ्याचा प्रचंड कंटाळा आला होता. मी तिच्या प्रेमात वेडा झालेला असा मूर्ख नव्हतो की मी तिला सहज हाताळेल. ती थरथरू शकत होती, रडू शकत होती, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नव्हता. उठ, मी गुरगुरत म्हणालो. माझा आवाज शांततेला चिरत घुमला. उठ म्हणालो ना, ऐकलं नाहीस का? ती अजूनही गुडघे मिठीत घेऊन थरथरत माझ्याकडे वर पाहत होती. देवा, हे एखादं भयानक स्वप्नच होतं. ती हळूहळू वर पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावर अशी भीती होती, जणू मी तिच्यावर हात उगारणार होतो. मी किळस येऊन एक पाऊल मागे सरकलो. एक गोष्ट नीट लक्षात ठेव, मी थंड, पोलादी आवाजात म्हणालो. मी स्त्रियांवर हात उचलत नाही, कधीच नाही उचलला आणि कधीच उचलणारही नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुला माझ्यावर अधिकार गाजवायचा परवाना मिळाला आहे. मी पुन्हा एक पाऊल मागे गेलो.
तिचे डोळे मोठे झाले. बरोबर, मी मर्यादा कधीच ओलांडत नाही. पण मी कोण आहे हे कुणालाही विसरू देत नाही. तू या घरात एका चुकीमुळे आली आहेस, एका खोट्यामुळे. माझा आवाज कटू आणि बर्फासारखा थंड झाला. आणि त्याची किंमत तुला चुकवावी लागेल. रक्ताने नाही, वेदनेने नाही, तर शांततेने, आज्ञाधारकपणाने. आणि माझ्या वाटेत कधीही न येऊन. मी पलंगाकडे बोट दाखवलं. तो माझा आहे. मग कपाटाकडे बोट दाखवलं. तेही माझंच आहे. शेवटी मी तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. आणि हे घर, याचा प्रत्येक इंच माझाच आहे. ती पुन्हा दचकली. तिने तिचा दुपट्टा घट्ट पकडला. जणू तोच तिचं एकमेव संरक्षण होतं. तिलाही समजणं गरजेचं होतं की ती कोणत्या जगात पाऊल ठेवून आली आहे. ही काही परिकथा नव्हती. ही तिच्यासाठी दुसरी संधीही नव्हती. हे समर्थ व्यासचं जग होतं. आणि त्या जगाच्या भिंतीवर दयेचं नावही लिहिलेलं नव्हतं. एकही शब्द न बोलता मी पुन्हा कपाटात शिरलो आणि दार जोरात आपटलं. ती हवी तितकी रडू शकत होती. पण ही तर फक्त सुरुवात होती. वृंदा अजूनही थरथरत होती. तिच्या बोटांनी तिच्या लेंग्याचा कडा घट्ट पकडला होता. तिचा घसा कोरडा पडला होता आणि तिचं हृदय जणू पिंजरात अडकलेल्या पक्षासारखं छातीत धडधडत होतं. आणि पुन्हा एकदा त्याचा आवाज हवेला चिरत तिच्या कानावर आदळला. धारदार, हा पलंग माझा आहे. तो गुरगुरला. त्याच्या डोळ्यात एकाच वेळी थंडपणा आणि जळजळणारा राग होता. म्हणून त्यावर कोण झोपतं याची मला काहीच पर्वा नाही. पण तू त्यावर झोपायचा विचारसुद्धा करू नकोस. तो एक पाऊल पुढे आला. त्याचा आवाज मेघगर्जनेसारखा घुमला. तुझी चादर घे आणि जाऊन सोफ्यावर झोप. त्याचा प्रत्येक शब्द एखाद्या प्रहरासारखा तिच्यावर आदळत होता. वृंदा दचकली. तिचा श्वास अडकला. ती हळूहळू उभी राहिली. पण तिचे पाय तिच्या शरीराचं वजनही नीट पेलत नव्हते. बोलण्याचा प्रयत्न करताना तिचे ओठ थरथरत होते. तिच्या प्रत्येक हालचालीत भीती स्पष्ट दिसत होती. मी या सोफ्यावर झोपेन, ती कुजबुजली. तिचा आवाज इतका मंद होता की ऐकूही येत नव्हता. पण ती थांबली. तिचे हात थरथरत होते. तिने असहाय्य नजरेने त्या पलंगाकडे इशारा केला, जिथे ती मुलगी शांतपणे गाढ झोपली होती. तिच्या भोवतीच्या वादळाची तिला काहीच कल्पना नव्हती. पण तुम्ही कृपया माझ्या मुलीला आजची एक रात्र तरी पलंगावर झोपू द्याल का? फक्त आजची रात्र, प्लीज. तिचा आवाज शेवटी तुटला. तिच्या डोळ्यात विनवणी होती. निशब्द हतबलतेने ते भरून आले होते. स्वतःसाठी नाही, तिच्या मुलीसाठी. फक्त तिच्या मुलीसाठी. खोलीत शांतता पसरली होती. तिचे शब्द अजूनही त्या शांततेत घुमत होते. कृपया. समर्थचा जबडा आवळला गेला. त्याची नजर पलंगावर गुंडाळून झोपलेल्या त्या छोट्याशा आकृतीवर गेली. सिया. मऊ चादरीत लपेटून ती शांत झोपली होती. तिच्या स्वप्नांच्या बाहेर सुरू असलेल्या वादळाची तिला काहीच कल्पना नव्हती. तो स्वतःशीच उपहासाने हसला. वा, तो पुटपुटला, एक पाऊल मागे जात. म्हणजे आता मला फक्त माझं घर आणि माझी खोलीच नाही, तर माझाच पलंगही अशा एका मुलीसोबत वाटून घ्यावा लागणार आहे, जिचं अस्तित्व काही तासांपूर्वीपर्यंत मला माहीतही नव्हतं. त्याची नजर पुन्हा वृंदाकडे वळली. तुम्ही बायका खरंच वेगळ्याच असता. वृंदाने नजर खाली झुकावली. तिचं हृदय वेदनेने धडधडत होतं. ती काही बोलली नाही. तिने वादही घातला नाही. ठीक आहे, तो कटू आणि धारदार आवाजात म्हणाला. ती पलंगावर झोपू शकते. वृंदाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. पण तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना उमटण्याआधीच त्याने बोट उंचावत तिला थांबवलं. पण याचा अर्थ मी तुझ्यावर दया केली आहे असं अजिबात समजू नकोस. त्याचा आवाज दगडासारखा कठोर होता. ती पलंगावर झोपेल कारण मी तसं सांगितलं आहे. तू विनवण्या केल्यामुळे नाही. तू मागितलंस म्हणून तर अजिबात नाही. समर्थ पुन्हा शांत झाला. त्याचा जबडा आवळलेलाच होता. मुठी घट्ट बंद होत्या. त्याची नजर तिच्यावर हटत नव्हती. खोलीत पुन्हा शांतता पसरली. पण ती शांतता गुदमवणारी होती. समर्थ पलंगावर परत झोपण्यासाठी वळणार इतक्यात त्याची नजर वृंदाकडे गेली. ते हळुवारपणे एकामागून एक उषा सियाच्या भोवती लावत होती. जणू तिच्या मुलीसाठी संरक्षणाचं कवच उभारत होती. ते दृश्य पाहून त्याचा जबडा पुन्हा आवळला गेला. त्याने त्रासलेल्या मनाने डोळे घट्ट मिटले. जणू ते दृश्यच आपल्या मनातून पुसून टाकण्याचा प्रयत्न करत होता. हे त्याचं आयुष्य नव्हतं आणि त्याचं आयुष्य असं असावं असं तर मुळीच नव्हतं. वृंदा हळूहळू सोफ्याकडे वळली.
त्याने काही वेळापूर्वी तिच्याकडे फेकलेली चादर तिने घट्ट पकडली होती. ती सोफ्यावर बसणार इतक्यात त्याचा आवाज पुन्हा वज्रगर्जनेसारखा घुमला. "तुझं डोकं ठिकाणावर आहे का? या जड लेंग्यातच झोपणार आहेस का तू?" त्याने चिडलेल्या आणि अविश्वासाने भरलेल्या स्वरात विचारलं. दचकून वृंदा तेथेच थांबली. तिचा आवाज थरथरत अगदी मंद बाहेर पडला. "ते माझे कपडे अजून आलेले नाहीत." समर्थने जोरात श्वास सोडला. त्रासलेल्या चेहऱ्यावरून त्याने हात फिरवला. काही क्षण तो काहीच बोलला नाही. फक्त तिच्याकडे पाहत राहिला. जणू ती त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. पण आणखी एक शब्दही न बोलता तो रागेने कपाटाकडे गेला. त्याने कपाट जोरात उघडलं. त्यातील एक टी शर्ट आणि सैल ट्रॅक पॅन्ट काढली आणि तिच्या दिशेने फेकून दिली. "हे घाल," तो थंड आवाजात म्हणाला. "ओकाड्याने तू बेशुद्ध पडशील आणि उद्या कोणी रडत माझ्याकडे आलं तर मी तुम्हा दोघांनाही स्वतः या घराबाहेर काढून टाकेन." इतकं बोलून तो तिच्याकडे पाठ फिरून पुन्हा पलंगावर जाऊन झोपला. जणू तो या रात्रीला कंटाळला होता, या दिवसालाही आणि त्याच्या आयुष्यात अचानक आलेल्या या नव्या वास्तव्यालाही. खोलीत पुन्हा शांतता पसरली. फक्त गाढ झोपलेल्या त्या छोट्याशा मुलीच्या शांत श्वासाचा आवाज ऐकू येत होता आणि वृंदा, जिने आपले अश्रू कसाबसा आवरले होते, हातात चुरगळलेला टी शर्ट घट पकडून उभी होती. जणू तिच्या स्वाभिमानाचा उरलेला एकमेव आधार तोच होता. वृंदा आणि समरची कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.